हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये माझं सकाळपासून ते दुपारी 12 वाजेपर्यंतचं रुटीन मी तुम्हाला शेअर करते। आठवड्यातल्या 7 दिवसांपैकी आज एक क्लिनिंगचा दिवस आहे। बाथरूम क्लिनिंग, होम क्लिनिंग, किचन क्लिनिंग आज सगळं साफ करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। आता इथे मी माझा ब्रश करून घेतलाय, चेहऱ्यावरती पाणी मारून घेतले आणि लागणार आहे लगेच कामाला। तर हा मिरर इतका खराब झाला आहे कारण की पाण्याच्या जवळ असणारी वस्तू कोणतीही मग ती खराब होते। तर आता त्याच्यावरती डाग वगैरे रोज पडतात, पण मी रोजच्या रोज मला काही हात मारायला मिळत नाही। तर आज म्हटलं बाथरूम पूर्णपणे क्लीन करून घ्यायचा। मग त्याच्यामध्ये असणाऱ्या सगळ्या वस्तू, बकेट म्हणा, टेबल म्हणा, मगा किंवा ह्या ज्या टाईल्स बाजूने लागलेत, वॉश बेसिन, हे सगळं आज क्लीन करून घेतले। रोजच्या रोज तर क्लीन करायला इतका टाईम नसतो, इतकी एनर्जीसुद्धा खास करून आपल्या महिलांना नसते। घरातली कामं, स्वयंपाक, मुलं बाळं किंवा बाहेरची कामं असतात। मग अशा वेळेस प्रत्येक कामाला एक एक दिवस निवडून द्यायचा। आता जर बाथरूमची क्लिनिंग करायची आहे तर एक दिवस बाथरूमसाठी, एक दिवस किचनसाठी, एक दिवस पूर्ण घराची साफसफाई करण्यासाठी। तर आज म्हटलं की वरती जाळ्यासुद्धा झाले, त्या जाळ्यासुद्धा काढायच्या आहेत आणि ह्या बकेट वगैरे तर खराब होतातच। रोज काही मी साफ करत नाही, आठवड्यातून एकदा, आणि जास्तच जर खराब अशा वाटल्या तर मग फक्त त्या साबणाने वॉश करून घ्यायच्या। आता आज पूर्ण डीप क्लिनिंग करायचं ठरवलं आहे, कारण की ह्या बकेट आपण जास्त दिवस वापरल्यानंतर कितीही तुम्ही घासा, सुकल्यानंतर त्या पांढऱ्या दिसायच्या त्या दिसतात। मी मगाशी म्हटलं ना, बाथरूममध्ये आणि खास करून पाण्याच्या ठिकाणी असणारी वस्तू लवकरात लवकर खराब होते। साबणाचं पाणी आपण आंघोळ करतो ते पाणी उडतं, त्याच्यामुळे ही भांडी खराब होतात। तर महिन्यातून एकदा बेकिंग सोडा आणायचा किंवा बेकिंग पावडर जे असते ते मिक्स करून त्याच्यामध्ये व्हिनेगर घालायचं आणि त्याच्याने ही भांडी साफ करायची। थोडेफार डाग जे पडलेले असतात तर ते निघण्यास मदत होते। तर आता इथे मी ते काही वापरलेलं नाही आहे, मी सध्या नॉर्मल साबणाने साफ करून घेते। मला पटापट आवरायचं आहे कारण की बाळसुद्धा खेळतोय तिथे आणि तो जर उठला की मला माझी ही हातातली कामं टाकून मग जावं लागेल, त्याच्यामुळं बाथरूम पटापट आवरायचं मी बघते। आता ह्या ज्या टाईल्स आहे तर त्यासुद्धा भरपूर खराब होतात। आंघोळी आपण करतो ते पाणी उडतं, कपडे धुतो किंवा सतत बाथरूममध्ये पाण्याचा वापर झाल्यानंतर ह्या टाईल्स थोड्या दिवसांनी खराब होतात आणि खास करून व्हाईट टाईल्स असल्यानंतर त्या तर जास्त। आणि घर जुनं झालं की ह्या ज्या टाईल्स असतात तर त्या जुन्या होत जातात, खराब डळ दिसायला लागतात। तसं ह्या क्वार्टर खूप वर्षापूर्वीच्या आहेत, त्याच्यामुळं त्या किती तुम्ही साफ करा ह्या टाईल्स त्या खराब दिसायच्या त्या दिसतात। पण असो, जे काही डाग वगैरे असतील तर ते निघालेत। आपल्याला जरा छान वाटतं, फ्रेश वाटतं बाथरूममध्ये यायला, कारण का जर घाण बाथरूम असेल तर कोणतं काम करण्याची पण इच्छा होत नाही आणि काहीच करण्याची इच्छा होत नाही। त्याच्यामुळं बाथरूम क्लीन पाहिजे। घरामध्ये जर बाथरूम तुमचा खराब असेल तर पूर्ण घरभर वास होतो, त्याच्यामुळं बाथरूम क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करायचा। आता आठवड्यातून नाही, महिन्यातून एकदा झाडू आपले साफ झालेच पाहिजे, कारण की ही अशी प्लॅस्टिकची झाडू त्याच्यामध्ये केस वगैरे अडकले जातात किंवा आपण कचरा काढतो, घाण कचरा वगैरे त्याच्याने काढतो, त्याच्यामुळे तिला महिन्यातून एकदा साफ करायची। आणि डस्टबिन तर तुम्ही रोजच्या रोज साफ झाला पाहिजे, कारण का पूर्ण घराचा कचरा, किचनमधला किती कचरा असतो त्याला डस्टबिनमध्ये आपण टाकतो आणि रोजच्या रोज कचरा टाकून झाल्यानंतर हात फिरवायचा, कारण का जर आपण साफच केलं नाही डस्टबिन तर खूप घाण होतो आणि त्याचा वाससुद्धा यायला सुरुवात होते। म्हणून ज्यावेळेस कचरा टाकून आलात ना की डस्टबिन साफ करून ठेवायचा। तर मी नेहमी तसा साफ करून ठेवते, म्हणून आता तुम्हाला दाखवताना फक्त पाणी मारले, कारण का माझा डस्टबिन क्लीन होता। आता बाथरूम क्लीन झाले, ते धुवून काढायचं आहे, पण ते मी आंघोळीच्या वेळेस धुवून काढेल। तर आधी घरातल्या जाळ्या काढून घेते आणि जाळ्या तर अगदी आठवड्यातून काढाव्या लागतात, इतक्या कातणी ह्या घरामध्ये आहेत। जितकं जुनं घर होतं ना तितकं सगळे किटाणू, पाळी, ह्या कातणी ह्या घरामध्ये यायला लागतात आणि त्या राहतातसुद्धा। मग किती माणसं राहत्या त्याच्यामध्ये, कितीही तुम्ही क्लीन करा, काय माहिती जातच नाहीत। आता मी आर्मी क्वार्टरमध्ये खास करून बघते, जिथे जाते ना तिथे पाली आणि ह्या कातणी भरपूर असतात। जरी मी आठवड्यातून 2 आठवड्यातून मला जिथे दिसेल तिथली मी जाळी काढत असते, पण तरीही ती लगेच घर बनवतात। आता जितक्या जाळ्या त्यांनी केल्या होत्या तितक्या काढून घेतलेत, घरातून पूर्णपणे कचरा काढून घेते आणि त्याच्यानंतर मग हे जे दरवाजे आहे तर ते पुसून घेते, कारण का त्याच्यावरती सुद्धा धूळ मिट्टी भरपूर येऊन बसले। आणि खरं सांगते, आल्यापासून कधी दरवाजे साफ केलेच नव्हते, त्याच्यावरती धूळ दिसण्यात येते। त्याच्यामुळे आज ठरवलं की दरवाजे सगळे साफ झाले पाहिजेत। घर छोटं आहे पण त्याला भरपूर दरवाजे दिलेत।
तर आता इथे दरवाजे साफ करताना मी ओला फडका करून घेतला आहे आणि कम्फर्टच्या पाण्यामध्ये मी हे दरवाजे साफ करून घेते, कारण का खूप दिवसानंतर एखादी गोष्ट तुम्ही साफ करायला गेलात की त्याचा वेगळा वास येतो, खास करून दरवाजांचाच येतो। तुम्ही बघा, जर दरवाजे असे पुसायला वगैरे गेलात की धुळीचा एकदम विचित्र वास येतो। त्याच्यामुळे कम्फर्ट घ्यायचं नाही, तर मग कम्फर्ट नसेल तर डेटॉल घेऊ शकता, किंवा मग एकदम सोपं आपली जी कपड्यांची पावडर असते त्याचं पाणी करायचं आणि त्याच्याने हे दरवाजे साफ करायचे। जर रोज टाईम तर नसतो दरवाजे साफ, आपण रोज काही करत नाही, म्हणून आठवड्यातून एकदा नाही तर मग महिन्यातून तरी एकदा हे दरवाजे साफ झाले पाहिजे। धूळ त्याच्यावरती लगेच दिसण्यात येते। आता लादी पुसायला घेतले। लादी तर रोजच्या रोज नाही पुसली जात, एक दिवस गॅप देऊन लादी पुसते। तशी थोडीफार खराब होते पण इतकं काही नाही, त्याच्यामुळे एक दिवसाचा गॅप देते आणि लाद्या साफ करते। तर इथे सात्विक खेळतोय, तुम्ही पाहू शकता कधीच उठलाय, त्याचं पोट भरलं आहे त्याच्यामुळे तो खेळतोय। म्हणून म्हटलं की 1-1.5 तासामध्ये ही सगळी कामं आवरायची, कारण काय 2 तासांनी 1.5 तासांनी त्याला मी फीडिंग करत असते, मग रडायला लागेल। तर ही कामं मी आता पटापट करते, मग आंघोळी वगैरे झाल्यानंतर त्याला घेईल। आता इथे माझी लादी वगैरे सगळं साफ करून झाले। आता लास्ट काम म्हणजे बाथरूम साफ करून घ्यायचं आहे, कारण का बाथरूमच्या टाईल्स वगैरे साफ केले होते पण खालची लादी नव्हती मी साफ केली, तर ती करून घेते आणि त्याच्यानंतर मग पुढे आंघोळी। तर आता इथे बाळाला थोडंसं खेळवते, एकटाच खेळतोय बिचारा, त्याशी मी बोलत बोलत काम करत होते, पण आता थोडेसे त्याच्या पायांची पप्पी वगैरे घेते, त्याला खेळवते, तो सुद्धा हसतोय। आणि आता त्याचा खेळण्याचा मूड आहे तर पटकन हे बाथरूम साफ करून आंघोळी करून घेते। टॉयलेटसुद्धा मगाशी साफ नव्हतं केलं तर ते साफ करून घेतलं आणि पटकन आंघोळी करून घेतले। तर आता मी फ्रेश होते, मी जर फ्रेश झाले तर माझ्या घराला मी फ्रेश ठेवू शकेल, त्याच्यामुळे आंघोळी झाल्यानंतर लक्षात ठेवायचं की स्वतः मस्त फ्रेश व्हायचं, नाहीतर लगेच परत दुसऱ्या कामाला लागायचं नाही। थोडासा आपल्यासाठी वेळ द्यायचा, मग 5 मिनटं का होईना पण तो वेळ आपण आपल्यासाठी द्यायचा। आता इथे मी मस्त फ्रेश होते, तयार होते, त्याच्यानंतर घरातल्या पुढच्या कामाला लागते। तर आता इथे आले तर बाळाने पॅन्टमध्ये सुसू केली होती म्हणून त्याची पॅन्ट चेंज केली आणि छान खेळतोय तो, खेळतोय तर मी त्याला खेळवून देते आणि मी केस इथे विंचरून घेते। तेल लावले केसांना, त्याच्यामुळे एकदम चुपचुपीत केस झालेत, पण असो केसांना तेल लावायचं, त्यातून पोषक घटक केसांना मिळतात आणि सोपा मार्ग आहे, फक्त तेल घ्यायचं केसांना लावायचं, बाकीच्या गोष्टी करायला वेळ नसेल तर। आणि तेल लावलं की मी लगेच दुसऱ्या दिवशी केस नाही धुवत, तिसऱ्या दिवशी धुते, कारण का मी घरीच असते, त्याच्यामुळे मग ते लावलं की मी ते केसांना ठेवते। आता आले किचनमध्ये आणि नाश्ता माझ्यासाठी मी बनवते, कारण का सकाळी उठल्यापासून लगेच कामाला लागले होते। 5ला 5:15 मॉर्निंग माझी होतेच, कारण का सात्विक उठतो सकाळी लवकर। आता त्याचा टाईम चेंज झाला आहे, रात्रीचा झोपतो आणि लवकर उठायला जातो, 5 किंवा 4:30ला असा उठायला जातो आणि मग खेळायला बघतो। आज उठलाय 5 वाजता आणि तिथून अजून खेळतोय तो, त्याला झोप आली, त्याला घेतल्याशिवाय नाही झोपत। आता मी पटकन माझ्यासाठी नाश्ता बनवून घेते। सकाळी रुद्राला टिफिनला आळू पराठा दिला होता आणि त्यातीलच सगळं बाकीचं काढून ठेवलं, भाज्या वगैरे काढून ठेवली होती किंवा पीठ मळून ठेवलेलं, त्यातलंच थोडंसं पीठ मी माझ्यासाठी ठेवलं होतं। आता 1-2 पराठे बनवते आणि मला पराठा बनवता येत नाही लाटून, त्याच्यामुळे मी असं भाकरीसारखं थापून बनवते आणि त्याच्यासोबत चहा ठेवले गरम गरम। पराठा बनवायचा झाला की त्याला तूप भरपूर लागतं, तुपातला पराठा मला आवडतो। आळू पराठा मला इतका खास नाही बनवता येत, बाकी सगळी भाजी वगैरे मस्त बनवेल, पण तो थापताना किंवा तो लाटताना लाटणं पोळपाटाला चिकटतो। कोणता बटाटा वापरतात काय माहिती, 1-2दाच खास झाला असेल, नाहीतर मग असा तो माझा तुटतोच। तर आता आळू पराठा मी हाताने भाकरीसारखा थापून घेतला आहे, चांगला झाला आहे, खायला टेस्टी लागतो भरपूर तूप लावल्यानंतर, इथे तुम्ही पाहू शकता। आणि त्याच्यासोबत चहा घेतले, मस्त कप भरून भरपूर दूध घातले। बाळा म्हटलं जागा असेल त्याच्यासोबत गप्पा मारत खाते, पण तो झोपून गेला होता खेळत खेळत, म्हणून आता त्याच्या रूमची लाईट बंद केली आणि मी दुसऱ्या रूममध्ये जाऊन खाते। दुसऱ्या रूममध्ये सुद्धा मी सगळ्या लाईटी वगैरे बंद करून ठेवते। लाईटी चालू असल्या की आता गरमीतून घरामध्ये मास्क यायला सुद्धा सुरुवात होते, त्याच्यामुळे मग सगळ्या लाईटी बंद ठेवते आणि दरवाजे तर कायमचे बंदच असतात, पण तरीसुद्धा कुठून येतात, थोडासा दरवाजा आपण उघडा केला की त्या येतातच येतात। आता नाश्ता करून झाल्यानंतर मशीनला कपडे लावले होते, तर मशीनसुद्धा आवाज करते। आता ती कपडे काढते आणि कपडे वाळत टाकून येते। टाईम टू टाईम माझी कामं होतात, कामाचं जर योग्य नियोजन असेल ना तर व्यवस्थित कामंसुद्धा होतात, आपल्यालासुद्धा थकवा जाणवत नाही, आपल्यालासुद्धा
आपल्या स्वतःसाठी वेळ द्यायला मिळतो. आता इथे माझा नाश्ता करून झाल्यानंतर ही कपडे मी वाळत टाकून येते. त्याच्यानंतर मशीनचा फिल्टर खराब झाला आहे. मला फिल्टर साफ करायचं हे माहितीच नव्हतं आणि कालच सर्व्हिसिंगला कंपनीकडून एक त्यांचा माणूस आला होता. तर त्याने बघितलं इतका कचरा त्याच्यामध्ये जाऊन बसलेला. तो म्हटला हा 3-4 वॉश झाल्यानंतर फिल्टर साफ करून घ्यायचा, म्हणजे 3-4 वेळा तुमचे कपडे वॉश करून झाल्यानंतर हा फिल्टर साफ करायचा असतो, नाहीतर हा जो कचरा त्याच्यामध्ये बसलेला तो परत तुमच्या कपड्यांना लागून जाईल. तर आता मी रोजच्या रोजच काढून तो साफ करते. तरी काल केला होता साफ आणि आज बघा इतका कचरा त्यातून निघाला. आणि आता हे आठवड्यातला एक दिवस म्हणजे फ्रीजमधले जे डबे असतात ना ते मी साफ करायला घेते. भाज्या सगळ्या संपत येतात. आज शनिवार आहे तर भाज्या माझ्या सगळ्या संपलेत. थोडीशी मिरची राहिली असेल आणि थोडंसं अद्रक तर ते मी काढून ठेवलं आहे. आणि हे जे डबे आहे तर ते साफ करून घेतलेत, उन्हामध्ये ठेवते, कडकडीत सुकून घेते. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.